काउन्सिलिंगमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे माझं काम चाललं आहे, त्याच्यामध्ये मला असं जाणवलं पर्टिक्युलरली मागच्या 4-5 वर्षांमध्ये सोशल अँक्झायटीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते जनरली जर बघाल तर वयवर्ष 14-15 पासून ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये जास्त आहे. कारण लोकांना भेटण्याचं टाळतायत, ओके, बोलण्याचं टाळतायत, हँग आउट होणं कमी आहे. याचं कारण सर्वात पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की सोशल मीडिया आणि मोबाईलमधून जी कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यामुळे फिजिकल कनेक्टिव्हिटी कमी झालेली आहे डेफिनेटली. त्यामुळे ॲक्चुअल जो कम्युनिकेशनचा पार्ट आहे ह्युमन टू ह्युमन हा कमी झालेला आहे. सेकंड थिंग वाचन कमी झालेलं आहे. वाचन कमी झाल्यामुळे व्होकॅब्युलरीचा इश्यू आहे. म्हणजे माझ्या मनामध्ये जे चाललं आहे ते मला कशा पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवता येईल. मग ती फॅमिली असेल किंवा फ्रेंड सर्कल असेल किंवा तुम्ही व्यवसायामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी असाल. त्यामुळे माणसं बोलायला त्यांच्याकडे शब्दांची कमतरता असल्यामुळे बऱ्याच वेळेला बोलणं टाळतात. आणि त्यांना असं वाटतं, की कशाला बोलायला पाहिजे? बरोबर आहे, भेटायला कशाला पाहिजे? त्याच्यात दुसरा पार्ट येतो कंपॅरिझनचा. आपण सोशल मीडियावर खूप वेळ घालवतो. त्याच्यामध्ये मोस्टली सोशल मीडिया तुम्ही बघाल, त्याचा अल्गोरिदम असा सेट केलेला असतो, की तुमच्या ब्रेनला इंडल्ज कसं ठेवता येईल आणि ब्रेन हा आपला नेहमी शॉर्टकट बघत असतो. मग तो इंडल्ज कसा होतो, की खूप एक्स्ट्रीम गोष्टी सोशल मीडियावर जास्त दिसतात. म्हणजे मोठं सक्सेस किंवा मोठी यातना किंवा मोठी दुःख, मोठे मोठे कष्टप्रद प्रयत्न. या एक्स्ट्रीम गोष्टी दाखवल्यामुळे मेजर पब्लिक हे ॲव्हरेजमध्ये आहे. ॲव्हरेजमध्ये जवळ-जवळ 80 ते 90% पब्लिक आहे आणि यांना असं फील होतं, की आपण कुठेच नाही आहोत किंवा मग ओव्हर कॉन्फिडन्समध्ये ते अशा गोष्टी ट्राय करतात, ज्यासाठी ते ॲक्चुअली तयार नसतात आणि याच्यातून जे फ्रस्ट्रेशन येतं आणि त्याच्यामधून मग प्रॉब्लेम्सपासून लांब पळणं, प्रॉब्लेम्सना अव्हॉइड करणं, प्रॉब्लेम्सना बायपास करणं, प्रॉब्लेम्सना इग्नोर करणं, ॲक्चुअल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कॅपॅसिटीवर काम न करणं आणि यामुळे जास्तीत जास्त एकटं राहणं, लोकांना टाळणं, बरोबर आहे. इकडे जास्त कल वाढत चाललाय आणि मग आपल्याला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत, त्यासाठी लोकांना अव्हॉइड करून नाही चालणार, सिच्युएशन्सना अव्हॉइड करून नाही चालणार. तर त्यांची मदत आपल्याला कशी घेता येईल? तर हे न समजल्यामुळे अँक्झायटी आणि डिप्रेशनचं प्रमाण वाढत चाललंय. मला वाटतं याच्यावर काम करणं आपल्याला गरजेचं आहे आणि याचा पुढचा व्हिडिओ देखील आता आपण या सीरीजवर काम करणार आहोत. तर नक्की पुन्हा एकदा भेटूया. थँक यू व्हेरी मच.